नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय कुमार तुमचं VIS MPSC या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे आहे ना त्याविषयी जे पेपर कंडक्ट केले जातात त्याच्यामध्ये कोणकोणते पेपर आहेत, राज्यसेवेचा पेपर असेल किंवा संयुक्त गट ब आणि गट क याच्यामध्ये प्रिलिम असो किंवा मेन असो, याच्यामध्ये जो महत्त्वाचा एक सब्जेक्ट आहे तो म्हणजे सामान्य विज्ञान। आता हा सामान्य विज्ञान खरंच सामान्य आहे का हा प्रश्न पडतोय का? जेव्हा आपण एक्झाम देतोय ना क्वेश्चन असे असतात की आपल्या डोक्याच्या वर जातात, काही क्वेश्चन आणि काही खूप इझी असतात। तर आपल्याला काय करायचं, या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून या विजय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या इन्स्टिट्यूटच्या वतीने किंवा माझ्याकडून या ठिकाणी आपल्याला काय करायचं, जो सामान्य विज्ञान आहे ना तो कव्हर करायचा आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून। आता याचं वेटेज पण खूप वाढलेलं आहे राज्यसेवामध्ये, त्यानंतर कंबाईनमध्ये। जर तुम्हाला विचारलं किंवा तुम्हाला ऑलरेडी माहीतच आहे की बाबा या ठिकाणी संयुक्त परीक्षा जी असते आपली 100 मार्काची, ओके गट मी प्रिलिमची गोष्ट करतोय जी आपल्याला 2024साठी आता द्यायची आहे। अजून डेट जाहीर झाली नाही, होईल लवकरच। तर त्या ठिकाणी जो विज्ञान घटक आहे, जो सायन्स आहे, तो किती मार्काला असेल तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे जवळपास 15, 16 किंवा 17 हे क्वेश्चन आपल्याला याच्यावर येतात। 15, 16, 17 एवढे क्वेश्चन आपल्याला कशावर येतात, सायन्सवरती येतात। तर आपल्याला या ठिकाणी सेफ स्कोअर गाठायचा आहे, ठीक आहे। असं म्हणतात की बाबा जर आपल्याला आता सध्या प्रिलिम काढायची असेल तर 2 विषय आपल्याला हमखास आलेच पाहिजे, 101%। त्याच्यावर तुमचा रिझल्ट असतो, एक विज्ञान आणि दुसरा गणित। आणि बऱ्याच जणांना विज्ञान अवघड वाटते। जर ही बॅच तुम्ही कंडक्ट केलं कम्प्लिटली, व्हिडिओ लेक्चर जे असतील ते जरी कंप्लीट केलं ना तर तुम्हाला विज्ञानची भीती दूर होईल। जस्ट मी जेवढं सांगतो तेवढं कव्हर करायचं। आणि मी आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे VIS MPSC म्हणून, ते तुम्ही जॉईन करा। आता बघा पुढे 15, 16, 17 एवढे मार्क्स आपल्याला मिळून जातील संयुक्त परीक्षेमध्ये, एवढे क्वेश्चन येतात। त्यापैकी आपल्याला जास्त काय नाही आहे, फक्त 12+, 13+, 12, 13, 14 एवढे तरी मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा विज्ञानमध्ये, आपलं चॅलेंज असेल आता। आणि आजपासून जर तुम्ही राज्यसेवेचे डेट काउंट केलोत ना, एक्झाम आहे 7 जुलैला डेट आलेली आहे ना, तर आपल्याकडे जवळपास 45+ डेज आहेत। तर मी काय करणार आहे, या बॅचमध्ये किंवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जवळपास 40+ व्हिडिओ या ठिकाणी अपलोड होतील, जे राज्यसेवेमध्ये सुद्धा आपल्याला काय करणार आहेत, मार्क्स जास्त मिळवून देणार आहेत। म्हणजे जवळपास जर तुम्ही बघलोत ना तर राज्यसेवेमध्ये 15 जर क्वेश्चन सायन्सचे येत असेल तर त्याची दुप्पट केलं तर तुम्हाला 30 मार्क, आणि 30 पैकी जर तुम्ही 22 जरी मार्क घेतलं ना सेफ आहे ना, म्हणजे फक्त 22 मार्क विज्ञान देईल। आणि हमखास जर तुम्ही कंटिन्यू केलं ना तुम्हाला मार्क मिळून जातील। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, नेमकं सिलेबस विषयी बघायचं आहे की बाबा नेमकं राज्यसेवा किंवा कंबाईन। आता याच्यामध्ये मी बायफर्गेट पुढेच करणार आहे व्हिडिओ लेक्चर जेव्हा कंडक्ट होतील तेव्हा, पण आत्ता सिलेबसमध्ये कॉमन पॉईंट बघा। तर या ठिकाणी आपल्या 4 घटक आहेत सामान्य विज्ञानमध्ये, ठीक आहे। लहानपणापासून आपण शिकलेलो आहोत, ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नसेल, 10वीपर्यंत तुम्हाला विज्ञान हा घटक होता ना, 5वीला परिसर अभ्यास आणि पुढे सामान्य विज्ञान आहे, जनरल सायन्स म्हणतो आपण त्याला। तर त्यामध्ये 4 मेनली घटक आहेत जे आपल्या एक्झाममध्ये त्याच्यातून क्वेश्चन आलेले आहेत। त्यामधला पहिला जीवशास्त्र, त्याला बायोलॉजी म्हणतो आपण, ठीक आहे। ज्याच्यामध्ये जैविक गोष्टी असतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो आपण त्याला काय म्हणतोय, बायोलॉजी। इट इज द ब्रँच ऑफ सायन्स। ही काय आहे, बायोलॉजी एक ब्रँच आहे सायन्सची, ज्याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, ब्रँच ऑफ सायन्स, ज्याच्यामध्ये अभ्यास केला जातो लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा। बघा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये पण 3 घटक येतात, ओके। त्यामधलं असणारे ॲनिमल्स, प्लांट्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम, पुढे होईल कंटिन्यूमध्ये। त्यानंतर भौतिकशास्त्र, आपण त्याला काय म्हणतोय, फिजिक्स म्हणतोय। इट इज ऑल्सो अ ब्रँच ऑफ सायन्स। याच्यामध्ये भौतिकशास्त्राविषयी आपण अभ्यास करणार आहोत, कोणकोणते घटक आहेत मी पुढे दिलेलं आहे। त्याच्यानंतर बघा रसायनशास्त्र, त्याला आपण केमिस्ट्री म्हणतोय, त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया असतात, केमिकल रिॲक्शन असतात। आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाचा, याच्यावर 2 ते 3 क्वेश्चन दिसतीलच तुम्हाला, आरोग्यशास्त्र, यालाच आपण हायजीन म्हणतोय। डिसीजेस असतात ना, जे रोग असतात त्याविषयी आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे, रोग आणि त्यांचा कॉझिंग एजंट कोणता आहे, कशामुळे रोग होतो, हे घटक, हे 4 बायफर्गेट केलेले आहेत आपल्या सिलेबसमध्ये सामान्य विज्ञानला, ठीक आहे। तर या ठिकाणी बायोलॉजीला थोडंसं जास्त वेटेज आहे। जर तुम्हाला मी जर म्हटलं सर सपोज आपण आज समजूयात 15 क्वेश्चन येणार आहेत कशाला, आपल्या कंबाईनच्या प्रिलिमला किंवा राज्यसेवा दोनला, तर सगळ्यात जास्त बायोवर येतील जवळपास 8 क्वेश्चन, ओके। आणि बाकी त्याला बायफर्गेट करू शकता, याला 2 ते 3 10 क्वेश्चन झाले, याला 3 याला 2, तुम्ही असं समजू शकता, ठीक आहे। असंच होईल असं होणार आहे का, नाही। मी जे सांगतो हे असं खरंच असेल असं नाही, पण आपल्याला अभ्यास करताना सगळ्याच विषयाचा अभ्यास करायचा आहे। म्हणजे सब पॉईंटची गोष्ट करतो मी, म्हणजे सगळे सब पॉईंट आपल्याला क्लिअर करायचे आहेत,
ठीक आहे, हा झाला घटक. आणि पुढे आपल्याला बघायचं आहे जीवशास्त्रमधले सब टॉपिक कोणकोणते आहेत ज्याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यातला पहिला आहे रक्तांचे कार्य. व्हॉट इज द ब्लड अँड व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ द ब्लड. महत्त्वाचा घटक आहे. आणि मी काय करतो माहिती आहे का, आता या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून याच्यामध्ये PYQ आपला जर ग्रंथ म्हणला, सर आता विज्ञानचा अभ्यास करायचा आहे आम्हाला, पण नेमकं सुरुवात कुठून करू, सर सर्वप्रथम करायचं आपल्याला PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, आणि त्यांचं ॲनालिसिस. बस तेवढं जरी केलं ना तर आपल्याला एक अनुमान लागतं की बाबा समजते की क्वेश्चन काय येऊ शकतो, क्वेश्चन कसा अराईज करू शकतो. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी 90% आपण लावू शकतो की काय येऊ शकतं. आणि आपल्याला करायचं काय, सिलेबस खूप जास्त आहे बरं. जनरल सायन्स म्हणजे सगळ्या अवतीभोवती गोष्टी, काही पण विचारलं जाऊ शकतात. ठीक आहे, म्हणून जे आहे त्याचा प्रयत्न करूयात आपण समजून घेण्याचा. पहिला आहे जीवशास्त्रमधला जो टॉपिक आहे ते रक्तांचे कार्य. ब्लड काय असते, ब्लडमध्ये युनिव्हर्सल डोनर कोण आहे, युनिव्हर्सल ॲक्सेप्टर काय आहे, अँटीजन्स कोणते असतात, अँटीबॉडीज काय असतात, बॉम्बे ब्लड ग्रुप काय, हे बरेच क्वेश्चन त्याच्यावर आलेले आहेत, पुढे बघणार आहोत. त्यानंतर श्वसन व उत्सर्जन संस्था, त्याच्यानंतर ऊती व पेशींचे कार्य. पेशी जे असतात ना, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय आहे, युकॅरियोटिक सेल काय असतं. ठीक आहे, हे घटक आपल्याला पुढे बघायचे आहेत. मी जस्ट त्या ठिकाणी सिलेबस डिकोड करत आहोत. आपल्या या व्हिडिओचा मोटो काय आजचा की बाबा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सिलेबस डिकोड करायचं की नेमकं पेपरमध्ये आपल्याला येते काय काय, कशावर क्वेश्चन येऊ शकतात. तर सेल काय असतं, टिश्यू काय असतात, ऊती. मी या ठिकाणी बायलिंग्युअल म्हणजे इंग्लिश त्यासोबतच मराठी या ठिकाणी वर्ड यूज करणार आहे जेणेकरून आपल्याला समजायला सोपं जाईल. ठीक आहे, आता विज्ञानचे काही क्वेश्चन असे आहेत जे मराठीमधून आपल्याला सॉल्वच नाही करता येत, थोडं इंग्लिशकडे बघावं लागेल. ठीक आहे, पुढे बघा मानवातील समन्वय, जैवतंत्रज्ञान, त्यानंतर पोषण आहे, वनस्पती वर्गीकरण. अतिशय, तुम्ही जर म्हटलं सर आम्हाला 2च घटक सांगा ज्याच्यावर हमखास क्वेश्चन येतो, तर मी ते 2 घटक हे सांगेल, वनस्पतीचे वर्गीकरण आणि प्राण्यांचे वर्गीकरण, ॲनिमल क्लासिफिकेशन आणि प्लांट क्लासिफिकेशन. ओके, ब्रायोफाईट काय असतात, थॅलोफायटा काय असतं, जिम्नोस्पर्म काय असतात, अँजिओस्पर्म काय असतात, अनावृत्ती बीजपत्री जे आहेत ना ते आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत ते या गोष्टीमध्ये शिकायचे आहेत. त्यानंतर फायलम असतात बघा, ते सुद्धा याच्यामध्ये शिकायचं आहे, हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर बॉटनीचा काय भाग आहे, वनस्पतीशास्त्र, इव्हॉल्युशन आहे, उत्क्रांतीचा सिद्धांत आणि अस्थि संस्था, स्केलेटल सिस्टीम, हे सगळं आपलं जीवशास्त्र. मग तुम्ही म्हणशाल सर तुम्ही फक्त 12 टॉपिक दिला, बाकी नसतील का? असणार आहेत ना, 13, 14 पुढे टॉपिक असणार आहेत जे मला मिसलिनियस वाटतात, ज्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. मी याच्यामध्ये पुढे चालून ॲड करणार आहे. फक्त या ठिकाणी आपण सिलेबस नेमकं काय असू शकतं आहे, आपल्याला फक्त एका ओळीमध्ये सिलेबस दिलेला आहे, सामान्य विज्ञान. मग सामान्य विज्ञानमध्ये काय काय येते तर ते आपण इथं बघत आहोत. हे झालं कशाविषयी, जीवशास्त्राविषयी म्हणजेच बायोलॉजीविषयी. त्यानंतर मी काही क्वेश्चन आलेले आहेत, जस्ट बघा तुम्ही क्वेश्चन काय म्हणतोय, खालीलपैकी कोणत्या जातीच्या प्राण्यात खुली रक्ताभिसरण प्रणाली आहे. ठीक आहे, आता रक्ताभिसरण प्रणाली म्हणजे 2 प्रकार असतात, त्याला आपण सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतोय, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आणि दुसरी असते क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. ठीक आहे, या ठिकाणी नोंद करतो मी, पहिले आहे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आणि दुसरी आहे क्लोज्ड. तर बघा आता क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्या शरीरामध्ये आहे, म्हणजे ज्यांच्यामध्ये कॅपिलरीज असतात, वेन्स असतात, आर्टरीज असतात, ब्लड वाहून नेणारे काही डक्ट्स असतात, त्यांना क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणायचं. आणि ओपन म्हणजे ओपन, डायरेक्टली ब्लड डायरेक्टली पंप करत जाते, हार्ट पंप करत जाते ब्लड, आणि ते जस्ट लाईक जसं स्विमिंग पूल आहे, स्विमिंग पूलमध्ये आपण पोहतोय, सेम त्याच पद्धतीनं सगळीकडेच काय आहे, ब्लड आहे, त्याच्यामध्ये सेल आहेत, ते डायरेक्टली त्यांना जे घटक लागतात ते घेतात, त्यांना ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतात. त्यांच्यामध्ये ब्लड कॅपिलरीज, आर्टरीज, वेन्स असं काहीही नसतं. असे 2च फायलम आहेत. पहिला फायलम आपण त्याला मोलुस्का म्हणूयात आणि दुसरा आहे आर्थ्रोपोडा. आता तुम्ही जर क्वेश्चन रीड केला तर तुम्हाला इथं क्वेश्चन मिळून जाईल, आन्सर मिळून जाईल. काय आहे, ॲनिमल्स ऑफ विच फायलम कंटेन्स ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. ओपन कोणामध्ये आहे, ऑप्शन बघा, ॲनिलिडा सांगितलंय का, नाही. सायक्लोस्टोमाटा आहे का, नाही. पायसेस आहे का, नाही. उरलं कोण, शिल्लक कोण आहे, बघा मोलुस्का आणि आर्थ्रोपोडा या दोघांपैकी एक दिलेला आहे. कोण आहे, आर्थ्रोपोडा. आलं ना उत्तर. या पद्धतीनं आपल्याला या बॅचमध्ये शिकायचं आहे. आणि हा खूप जुना क्वेश्चन नाही आहे, ग्रुप सी मेन पेपर 2 मधला 2023चा क्वेश्चन आहे हा, म्हणजे मागच्या वर्षीचा. विचार करा तुम्ही, सोपे क्वेश्चन असतात, फक्त आपल्याला ते अटेम्प्ट करता आले पाहिजेत, त्यासाठी नॉलेज लागेल आणि ते नॉलेज आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, या बॅचच्या माध्यमातून डिलिव्हर करणार आहे मी. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशींची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते. रक्ताभिसरण संस्थेचेच आहेत. हा 2022चा क्वेश्चन आहे, ग्रुप सी प्रिलिमचा. तर असं विचारलं की बाबा WBCचे काय टाईप्स पडतात, देर आर 5 टाईप्स. त्याच्यामध्ये पण ग्रॅन्युलोसाइट, अग्रॅन्युलोसाइट पडतात, त्याच्यामध्ये परत 5 पडतात. तर त्याच्यापैकी सगळ्यात टक्केवारी कोणाची कमी आहे असं विचारले तर ते आहेत बेसोफिल.
ठीक आहे, याचा एक छोटासा चार्ट आहे, जर उद्या चालून क्वेश्चन आला तर येऊ शकतो. बघा तो चार्ट पण आपण बघून घेऊया त्या ठिकाणी. ठीक आहे, काय दिलेलं आहे बघा, न्यूट्रोफिल्स आहेत, टाइप्स ऑफ WBC, व्हाईट ब्लड सेल, आपण त्यांना पांढऱ्या रक्तपेशी म्हणतोय. सगळ्यात जास्त कोण असतील? न्यूट्रोफिल्स. ठीक आहे, सगळ्यात जास्त न्यूट्रोफिल, त्यांचे पर्सेंटेज असणार आहे 55 to 70%. त्यानंतर आहे लिम्फोसाइट 20 to 40%, इओसिनोफिल 1 to 4%, मोनोसाइट आणि सगळ्यात शेवटचं ज्याच्यावर आपल्याला क्वेश्चन आला होता 0.5 to 1%. ठीक आहे, म्हणजे मला काय सांगायचं आहे, हा जो चार्ट आहे ना, याच्यातला परत क्वेश्चन येऊ शकतो की सगळ्यात जास्त WBC मध्ये कोणत्या टाईपचे WBC आढळतात? न्यूट्रोफिल्स, किंवा पर्सेंटेज विचारलं जाऊ शकते, काही होऊ शकते ना. तर असे पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. आता या ठिकाणी मी काय PYQ घेतलं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला समजेल की आपल्या नेमक्या याच्यामध्ये शिकायचं काय आहे काय नाही आणि ही बॅच कशी पुढे जाणार आहे. त्यानंतर बघा, इन्सुलिन जे आहे ना, ते इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कसे कमी करते? इन्सुलिन, ग्लुकॅगॉन, इन्सुलिन हे घटक आहेत, तुम्हाला माहीत आहे. इन्सुलिनचं काम काय असतं? ॲब्झॉर्प्शन ऑफ ग्लुकोज कशामध्ये? सेलमध्ये. ते कशा पद्धतीने कमी करते बघा, प्रथिने संश्लेषण करून नाही आहे, सी तर येऊ शकत नाही, सी कट करा, सी. चरबीची साठवणूक करून नाही, राहिलं काय? रक्तातील साखर शोषून घेऊन आणि ग्लायकोजन तयार करून. A आणि B पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, आता मी जेव्हा पुढे शिकवणार आहे ना, प्रत्येकाचे कार्य तुम्हाला त्याची नोट्स मिळेल टेलिग्राम चॅनलवरती. ठीक आहे, आणि इथं तर मी लिहिणारच आहे, ते तुम्ही नोंद करून ठेवू शकता. आपला एकच मिशन आहे, टार्गेट 2024. मार्क आपल्याला घ्यायचे आहेत आणि घेऊन राहणारच आहोत आपण. पुढे बघा, सस्तन प्राण्याच्या हृदयामध्ये होणारा रक्ताभिसरणाचा क्रम सांगा, असं तुम्हाला विचारणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे सस्तन प्राणी म्हणजे आपणच आहोत ना, मॅमल्स. ठीक आहे, तर या ठिकाणी आपलं हृदय जे किती कप्प्याचं असतं, तुम्हाला कप्पे माहिती आहेत ना, चेंबर्स, ते 4 कप्प्याचं असतं. आता माझं हृदय चौकोनाचं आहे, समजून घ्या. ठीक आहे, तर या ठिकाणी 4 टप्पे आहेत, 1 2 3 4. आपण वरच्यांना दोघांना ॲट्रिया म्हणतो आणि याला वेंट्रिकल म्हणतो. ठीक आहे, तर आपल्याला इथे काय म्हटलेलं आहे की रक्ताभिसरणाचा क्रम सांगा, याला आपण म्हणूयात. आता या साईडचं जे आहे हे लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल, याला आपण राईट ॲट्रियम म्हणूयात, याला राईट वेंट्रिकल म्हणूयात. तर रक्ताचा फ्लो कसा होतो बघा, पहिल्यांदा राईट ॲट्रियमपासून लेफ्ट वेंट्रिकलकडे जाणार आहे. राईट ॲट्रियम टू द राईट वेंट्रिकल म्हणजे BD शोधा, कुठे आहे BD? हां, इथं घडला. ओके, पर्याय क्रमांक 3. जास्त शोधायची गरज आहे का? म्हणजे सामान्य विज्ञान खरंच सामान्य आहे बरं, असं काय खूप अवघड नाही, फक्त तुम्हाला समजायला पाहिजे की क्वेश्चन कसा अटेम्प्ट करायचा. ठीक आहे, जाऊयात पुढे. खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेची अंतर्भूत नाही? म्हणजे आता जे या ठिकाणी जे रेस्पिरेटरी प्रोसेस आहे ना, 10वीचं आहे, खूप अवघड नाही आहे. रेस्पिरेटरी प्रोसेसमध्ये 3 घटक येतात, त्या ठिकाणी ग्लायकोलिसिस असतं, त्यानंतर सायकल असणार आहे आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन असतं. तर या ठिकाणी तुम्हाला विचारले की बाबा कोणती या ठिकाणी नाही, तर केल्विन सायकल आहे ना, ती यांच्यामध्ये नसते. पुढे शिकवणार आहे हे घटक. ठीक आहे, चला पुढे. आता आहे रसायनशास्त्र. आता मी काय केलं माहिती आहे का तुम्हाला, जीवशास्त्राचे काही क्वेश्चन दाखवलोय, आपण सॉल्व्ह केलोत. आता पुढे या बॅचमध्ये आपण ते कंटिन्यू करणारच आहोत, पण आता आपल्याला बघायचं आहे रसायनशास्त्र. त्यालाच आपण काय म्हणतोय, केमिस्ट्री म्हणतोय. त्याच्यामध्ये द्रव्याची संकल्पना काय असते, व्हॉट इज द मॅटर कशापासून बनलेला आहे. त्यानंतर कार्बन व त्याचे बंध, कार्बन आणि त्याचे बॉन्ड्स आणि त्यांची निर्मिती, जसं की कोव्हॅलंट बॉन्ड आहे, त्यानंतर आयोनिक बॉन्ड आहे, त्यासोबत अणूंची रचना बघणार आहोत, डाल्टननं काय काम केलेलं आहे. बरेच क्वेश्चन आपल्याला लिहित ना. मूलद्रव्याचे वर्गीकरण अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आवर्त सारणीची रचना म्हणजे त्याला आपण पिरियॉडिक टेबल म्हणतोय. पिरियॉडिक टेबल तुम्ही कधी ऐकला असेल ना, तो आहे. त्यानंतर धातू, अधातू, मेटल, नॉन मेटल्स आणि मेटॉलॉइड्स सुद्धा असतात. त्यानंतर आम्ल आहेत, आम्लारी आहेत आणि क्षार आहेत. रासायनिक अभिक्रिया, किरणोत्सारी हे घटक आपल्याला यामध्ये बघायचे आहेत. म्हणजे काय काय बघायचं सांगितलं ना मी. मग आता तुम्ही जर म्हणलो सर जसं जीवशास्त्रामध्ये बायोलॉजीमध्ये तुम्ही 2 टॉपिकचे नाव सांगलोत, तर आम्हाला या रसायनशास्त्रामधले पण 2 टॉपिकचे नाव सांगा. तर बघा, लक्ष द्या, सगळ्यात महत्त्वाचा मला असं वाटतं हा कार्बन, अतिशय कार्बन वर्ल्ड म्हणून आपल्याला एक पॉईंट आहे तो 1, आणि त्याच्यानंतर आवृत्त सारणी 2 आणि मूलद्रव्याचे वर्गीकरण हे 3 घटक अतिशय महत्त्वाचे जे एक्झाममध्ये येतीलच. ठीक आहे, येतीलच. 99% आहे की बाबा चान्सेस की ऑलरेडी आलेले आहेत ना, जेवढं आपण ॲनालिसिस केलेलो आहोत. मी जेव्हा PYQ बघत होतो तेव्हा मला हे क्वेश्चन दिसत होते की बाबा हे बार बार रिपीट होतात. मग रिपीट होतात याचा मिनिंग काय, आपल्याला अभ्यास करायला पाहिजे.
ठीक आहे, म्हणजे आता झालं म्हणजे परत होऊ शकते, प्रोबॅबिलिटी आहे ना, मग अभ्यास करावा लागणार आहे आपल्याला. हे झालं रसायनशास्त्राविषयी. त्याच्यामध्ये अजून काही क्वेश्चन आहेत, आपण बघूयात. जसं इथं काय म्हणलं, कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूत, म्हणजे कमी तापमान आहे, लो टेम्परेचर आहे, त्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, टेम्परेचर हाय टेम्परेचरकडे, म्हणजे उच्च तापमानावरील वस्तूत म्हणजे हाय टेम्परेचर असणाऱ्या एखाद्या वस्तूमध्ये काय करायचं आहे, उष्णता स्थानांतर करायचं आहे. ठीक आहे, आता मला सांगा, उष्णताचे हे असते ना, हाय टेम्परेचरपासून लोकडे काय करते या ठिकाणी ट्रान्समिट होते. आपल्याला एक एक्झाम्पल होतं, एक एक्सपेरिमेंट होता, ज्याच्यामध्ये एक लोखंडाची रॉड घेतला होता आणि त्याच्यावर एक मेणबत्ती ठेवली होती आणि त्याची दुसरी जी साईड असते ना, त्या ठिकाणी त्याला उष्णता दिली होती. मग ते उष्णतेचे वहन होत 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 ती मेणबत्ती जी दुसऱ्या टोकाला होती ना, ती त्या ठिकाणी वितळते. याचा अर्थ असा आहे की बाबा हाय टेम्परेचरपासून लो टेम्परेचरकडे उष्णतेचे वहन होते. पण इथं तसं विचारलं नाही. इथं काय विचारले तुम्हाला, लो टेम्परेचर पासून हाय टेम्परेचरकडे आपल्याला उष्णतेचे वहन करायचं, तर काय करावं लागेल. पहिला बघा, अशक्य आहे का, नाही आहे. दोन्ही वस्तू संपर्कात ठेवून नाही आहे, दोन्ही वस्तू संपर्कात ठेवल्या ना तर हाय टेम्परेचर काढून लो टेम्परेचरकडे उष्णतेचे वहन होते. पण जर आपण काही बाह्य कार्य केलं ना तर ते शक्य आहे. त्याचं पर्याय क्रमांक उत्तर 3 असणार आहे. ठीक आहे, म्हणजे या बॅचमध्ये आपल्याला एक्सपेरिमेंट बेसवर पण काही क्वेश्चन आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत आणि आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर बघा, हा क्वेश्चन केव्हा आला तर सांगायचं राहिला, तो क्वेश्चन आला होता कंबाईंड प्रिलिम 2021चा क्वेश्चन आहे. त्यानंतरचा बघा, MPSC प्रिलिम 2021मध्ये खालीलपैकी विधानापैकी कोणते विधाने बरोबर आहेत म्हणा. हिरा विद्युत ध्रुवाक आहे का. डायमंड इलेक्ट्रिक करंट या ठिकाणी कंडक्ट करू शकतो का, नाही करू शकत. डायमंड इज अ नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, करेक्ट आहे. त्याच्यानंतर ग्राफाईट करू शकतं का. बघा, आयोगाला ना आपल्या एक्सेप्शन खूप आवडतात. आता रसायनशास्त्रामध्ये एवढे एक्सेप्शन आहेत, एक तरी क्वेश्चन एक्सेप्शनवर आपल्याला विचारला जातो. आपण एका साईडलाच काढूयात एक्सेप्शन काय काय आणि ते पाठ करूयात. ग्राफाईट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, येस, म्हणजे तो नॉन मेटल असताना, अधातू असताना सुद्धा तो काय करतो, इलेक्ट्रिक करंटला काय करतो, त्या ठिकाणी कंडक्ट करतो. डायमंड इज युज्ड फॉर द रॉक ड्रिलिंग, बरोबर आहे. म्हणजे ACD कुठं आहे का, बघा ACD नाही आहे. म्हणजे काय येऊ शकते याचं उत्तर, ऑल ऑफ द अबव. जर हे तुम्हाला माहीत नसलं तरी तुम्हाला सॉल्व करता येतं. मला हे सांगायचं होतं या ठिकाणी. म्हणजे ग्राफाईट इज अ 2 डायमेन्शनल किंवा ग्राफाईटमध्ये द्विमितीय पत्रासारखी संरचना आहे. हे जर तुम्हाला माहीत नसतं पण तुम्हाला ACD बरोबर आहे हे जर माहीत असतं ना तर तुम्ही उत्तर काय लिहिलं असतं, वरीलपैकी सर्व. म्हणजे असं नाही की तुम्हाला सगळं माहीत पाहिजे, जेवढं माहीत आहे तेवढ्यावर सुद्धा आपण अटेम्प्ट करू शकतो. शेवटी 50-50, 50%. त्यानंतर बघा, भौतिकशास्त्र, ज्याच्यामध्ये फिजिक्स. आपण भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स. आता या ठिकाणी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, सर प्रॉब्लेम्स आहेत कसं करू. काहीच नाही, फक्त व्हिडिओ बघायचं. मी जे सॉल्व करतो ते लक्ष द्या. मी प्रॉब्लेमचं अलग शीटच तयार करणार आहे, तेवढे जरी सॉल्व केलं तर सफिशियंट असेल आपल्याला. ठीक आहे, त्याच्यामध्ये टोटल आपण जेवढे PYQमध्ये 2011पासून जेवढे काही जर PYQ आहेत ना, त्याच्यामध्ये फिजिक्सचे जेवढे प्रॉब्लेम आहेत आपण त्याचे अलग व्हिडिओ बनवणार आहोत. तेवढे करायचे आणि त्याच्यावर आधारित दुसरे प्रॅक्टिस क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे आहेत. त्यामध्ये गुरुत्वाकर्षण व ग्रॅव्हिटेशन, म्हणजे हमखास एखादा फोर्सवर एखादा क्वेश्चन येणारच आहे तुम्हाला. गुरुत्वाकर्षण व बल, प्रकाश म्हणजे मूलभूत एकक व मोजमाप. ठीक आहे, प्रकाश एक अलग पॉईंट आहे, इथं मी नोंद करतोय. 12 नंबर प्रकाश. लाईट म्हणतो ना, खूप महत्त्वाचं आहे. लाईट आणि साऊंड भौतिकशास्त्रामध्ये IMP असणारे घटक, लाईट आणि साऊंड. त्यानंतर मूलभूत एकक आहेत, त्यांचं मोजमाप, गतीचे नियम व प्रकार, ऊर्जा, कार्य व शक्ती, विद्युत धारा, ध्वनी, चुंबकत्व, सूर्यमाला, आधुनिक तंत्रज्ञान. आता याच्यातील 3 घटक महत्त्वाचे. पहिला लाईट, दुसरा साऊंड ध्वनी आणि तिसरा विद्युत धारा. IMP घटक. एक तरी क्वेश्चन या तिघांपैकी येणार म्हणजे येणार. ठीक आहे, म्हणजे जर आपण असं विचार केला की सर 15 क्वेश्चन आहेत, आपल्याला कंबाईंडमध्ये 15 क्वेश्चन येतात ना, मग आपण 7 ते 8 क्वेश्चन 100% गेस करू शकतो का कोणत्या टॉपिकमध्ये येतात. हो, करणार आहोत. 7 कशाला, 10 क्वेश्चन आम्ही सांगू शकतो की कोणत्या टॉपिकमध्ये येऊ शकतात. एवढंच कशाला, सब टॉपिकसुद्धा आपण तयार करू शकतो, याच्यातून येण्याची संभावना आहे. आपण ते पुढे बघूयात. ठीक आहे, आलं का लक्षात. फिजिक्समध्ये आता काही क्वेश्चन आहेत त्या ठिकाणी, तुम्ही बघून घ्या. पुढील विधानांचा विचार करा म्हणून. दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे 0 आहे. आता जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स आहेत, त्यांची गती ही 0 असते असं सापेक्षपणे म्हटलंय आणि म्हणून तो उपग्रह पृथ्वीवरील माणसास स्थिर आहे असं वाटतो. हो, बरोबर आहे. मग ऑप्शन बघा, दोन्ही विधाने चूक आहेत का, नाही चूक नाहीत, बरोबर आहे. सापेक्षपणे 0 म्हणजे काय, जेवढी स्पीड त्या सॅटेलाइटची असते ना तेवढी स्पीड त्या अर्थची आहे, त्याच्यासोबतच फिरणार आहे, रिव्हॉल्व करणार आहे. म्हणून जर कंपॅरिझन केल्या सापेक्षपणे तर आपल्याला काय वाटणार आहे,
की त्यांच्यामध्ये जे डिफरन्स आहे ना स्पीडचं ते 0 असणार आहे जिओ स्टेशनरी सॅटेलाईटच्या बाबतीत. म्हणजेच काय असणार या ठिकाणी ए विधान बरोबर आहे आणि त्याची कारणमीसासुद्धा बी करेक्ट आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आपण सॅटेलाईटविषयी सुद्धा पुढे बघणार आहोत. त्यानंतर आहे प्रतिध्वनी तरच ऐकू येते जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर काय. काय गोष्टी फिक्स असतात त्यामधलं ही आहे इको. इको इज द हेड इफ द डिस्टन्स बिटवीन द सोर्स अँड साऊंड 17 मीटरपेक्षा कमी, 7 मीटर तर विषयच नाही, 7चं काय देणे 1 मीटरपैकी नाही, 17 मीटरपेक्षा जास्त किंवा 17 मीटर हे आन्सर पाहिजे. टोटल 34 असतं, त्याला हाफ करावं लागेल आपल्याला. एआयचं 17 जायचे 17 त्या साऊंडचे. ठीक आहे, 17 दूनी 34. मिनिमम काय पाहिजे तुमचं 17 मीटरपेक्षा जास्त किंवा 17 मीटर, 17च्या कमी नाही चालणार. आलं का लक्षात. हे असणार आहे इकोच्या बाबतीत. कंबाईंड प्रिलिम 2022चा क्वेश्चन आहे रिसेंटली, 23-22 सांगतोय मी. आता बघा आरोग्यशास्त्र हायजीन, मी याचा एक व्हिडिओ बनवणार आहे ज्याच्यामध्ये 100+ क्वेश्चन असतील. PYQ सगळे. ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. याच्यातले 2 क्वेश्चन 100% तुम्हाला पेपरमध्ये येतील. बघा काही नेम आहेत डिसीज आणि त्याच्यामध्ये कॉझिगेटिव्ह एजंट आहे. ठीक आहे, स्लीपिंग सिकनेस आहे ट्रिपॅनोसोमा, हा पहिल्या ओळीवरच क्वेश्चन आला होता. स्लीपिंग सिकनेस. ओके, सार्स व्हायरसमुळे होतो काला आजार, हा सुद्धा क्वेश्चन आला होता. लेसमॅनिया. त्याच्यानंतर एड्स व्हायरसमुळे HIV, डेंग्यू फेवर व्हायरस, मलेरिया, हा सुद्धा क्वेश्चन आला होता. बघा एकाच याच्यामध्ये 3 क्वेश्चन आहेत. चिकन पॉक्स व्हायरस, असे आपल्याला भरपूर स्लाईड बघायचे आहेत आणि जे येतील तेच बघायचे आहेत. भरपूर म्हणजे असं खूप जास्त नाही आहे, जे येणार आहेत येऊ शकतात, पॉसिबिलिटी आहे. आता बघा आरोग्यशास्त्रामध्ये 2 घटक, प्लांटचे पण आपल्याला आजार बघायचे आहेत. टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट क्वेश्चन आलेला आहे ना आपल्याला, भुईमुगाच्या शेंगावरचा डिसीज, आणि ॲनिमलचे पण. मी आरोग्यशास्त्रामध्ये हे 2 घटक घेणार आहे ज्याच्यामध्ये प्लांट आणि ॲनिमल्स यांच्यावर कोणकोणते डिसीज कॉज होतात, त्यांचे कॉझिंग एजंट काय, ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी वर्क करतात, कशा पद्धतीने त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला इन्फेक्ट करतात. इंटरफेरॉनवर एक क्वेश्चन आला होता. ठीक आहे, बरेच घटक आहेत आपल्याला बघायचे. त्याच्यानंतर बघा एक क्वेश्चन आहे इथं, वरीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होतं. असा क्वेश्चन दिसला ना आपल्या चेहऱ्यावर एक स्माईल येते आणि आपल्याला वाटतं HIV उत्तर असेल आणि ऑप्शन बघतो ना ऑप्शन, तेव्हा समजते की तिथे तो HIV नाहीच आहे, दुसरंच काहीतरी आहे. आता तो जमाना गेला की सोपे क्वेश्चन थोडासा अवघड आहे. त्याचं उत्तर आहे हेपेटायटिस बी. 2 प्रकारचे असतात हेपेटायटिस, A आणि B. बी जो होतो ना तो STD आहे, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. याची एक लिस्टच आहे ती आपल्याला पाठच करायची. STDची सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेसमध्ये गोनोरिया नावाचा एक आजार आहे, STDमध्ये येतो. ठीक आहे, 12वीच्या NCERTमध्ये आहे त्याची एक लिस्ट 5 ते 6 आहेत. तेवढे जरी केले तर STD विषयी आपलं डाऊट क्लिअर होतील. हा क्वेश्चन केव्हाच आहे बघा बरं, कंबाईंड प्रिलिम 2022. म्हणलो ना 22-23. आता 24मध्ये बघा मी जे सांगेल ते बरेच क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. त्यानंतर बघा काही जीवनसत्व आणि त्यांच्या अभावामुळे होणारा रोग आहे. MPSC प्रिलिम 2023ला आलेला क्वेश्चन आहे. आता अजीवनसत्व म्हणजे आपल्याला सगळे विटॅमिन्स पाठ करायचे, त्यांचे आजार कोणकोणते आहेत, त्यांच्या ॲब्सेन्सीमुळं, त्यांच्या डिफिशियन्सीमुळं कोणकोणते आजार होतात ते आपल्याला बघायचं आहे. अजीवनसत्व असतो ना, रेटिनॉल नाव आहे त्याचं, रात आंधळेपणा. IV कुठे आहे, चला एकावरूनच आपलं सगळं उत्तर मिळालं. पर्याय क्रमांक 2. ड मुळे काय होतं या ठिकाणी, D जीवनसत्व, मुर्दूस. ठीक आहे, त्यानंतर क विटॅमिन C, त्याला आपण अस्कॉर्बिक ॲसिड म्हणतो, स्कर्वी आहे. आणि B12 जीवनसत्व तो आहे रक्तक्षय, ॲनिमिया म्हणतात त्याला. एवढे सोपे आहेत, तुम्हाला कंटिन्यू राहावं लागेल बॅचच्या सोबत आणि रोज व्हिडिओ बघावं लागतील जेवढे काही मी अपलोड करणार आहे ते. ठीक आहे, आय थिंक तुम्हाला हे डाऊट क्लिअर झालेले आहेत. आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण काय केलेलं त्या ठिकाणी डिकोडिंग कंप्लीट केलेली आहेत. आणि मी आशा करतो तुम्हाला हे समजलेलं असेल. कसं आहे, आपल्याला काही केलं तरी आपलं टार्गेट आहे 2024, ज्याच्यामध्ये सामान्य विज्ञानमध्ये आपल्याला छान पद्धतीनं मार्क घ्यायचे आहेत. अलग लक्षात नोट्स प्रोव्हाइड होतील. तर एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, ओके. टेलिग्राम चॅनल, VIS MPSC हा ग्रुप आहे, तो जॉईन करायचा, ज्याच्यावर मी नोट्स
PYQ आणि बरंच काही त्या ठिकाणी शेअर करणार आहे. आणि हा माझा मोबाईल नंबर. जर काही डाऊट वाटला, एखादा क्वेश्चन असेल किंवा मला बोलायचं असेल, काही डाऊट असेल तर काय काय फक्त हाय बी हॅलो गुड मॉर्निंग गुड नाईट असं नाही करायचं. जे महत्त्वाचं आहे तेच मला या ठिकाणी शेअर करायचं. व्हॉट्सअप नंबर पण हाच आहे आणि कॉलिंग नंबर पण हाच आहे. आणि बघा, लक्ष द्या, व्हिडिओ आवडला तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि 100% तुम्हाला गॅरंटी देतो आहे तुमचे मार्क्स वाढतील विज्ञानमध्ये. ठीक आहे. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.